आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये धार्मिक सणांना, धार्मिक विधीला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व रंगांना देखील आहे. कोणता रंग कोणत्या दिवशी वापरावा आणि कोणत्या सणाच्या दिवशी कोणता रंग वापरावा याला एक विशेष महत्त्व आहे. यावर्षी आपल्या मकर संक्रांतीचा योग दिनांक 15 जानेवारी 2024 या दिवशी येत आहे. या दिवशी येणारी संक्रांत ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. या संक्रांतीला आपल्याला काळ्या रंगाची वस्त्र वापरायची नाहीत. काळ्या रंगाची कपडे आपल्या लहान मुलांना, नवविवाहित जोडप्यांना आपल्याला ही कपडे घालायला द्यायची नाहीत किंवा काळा रंग या वर्षी वर्ज्य आहे. काळा रंग जर आपण या संक्रांतीच्या काळात वापरला तर आपल्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे नाथवाच या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, यावर्षी मकर संक्रांतीच्या काळात काळ्या रंगाचे कपडे आपल्याला घालायचे नाही. त्याचं एक मोठं कारण आहे, यावर्षी येणारी जी संक्रांत आहे ही घोड्यावर बसून येत आहे आणि घोड्यावर बसून येत असताना तिचं उपवाहन सिंह आहे, तिच्या हातामध्ये भाला आहे आणि विशेष करून ती काळ्या रंगाची साडी परिधान करून आलेली आहे. तिच्या कपाळावरती हळदीचा टिळा आहे. अशा प्रकारे मकर संक्रांत आपल्या या 15 तारखेला येत आहे आणि ज्या वेळेस मकर संक्रांतीचा योग काळ्या रंगाने येतो, काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून ज्यावेळेस संक्रांत येते त्यावेळेस आपल्याला काळ्या रंगाची वस्त्र घालायची नसतात. कारण या दिवशी येणारी संक्रांत ही अत्यंत पवित्र आहे, अत्यंत चांगला योग आहे, हे अत्यंत शुभकार्य आहे आणि या शुभकार्याच्या दिवशी आपल्याला काळा रंग वापरायचा नाही. कारण काळा रंग हा कोण्याही रंगात मिसळत नाही. तुम्ही त्याला कुठेही प्रयत्न करा, तो रंग अशुभ आहे. आणि या वर्षी जी येणारी संक्रांत आहे ही काळ्या रंगाचं वस्त्र घालून आल्यामुळे आपण ते वस्त्र वर्ज्य करायचं. आपल्या देवी देवतांनी जे वस्त्र वापरले, ज्या रंगाचं वस्त्र वापरलं त्या रंगाचं वस्त्र आपण वापरू नये. आणि सूर्याचा ज्यावेळेस धनुराशीमधून मकर राशीत प्रवेश होतो त्यावेळेस काळ्या रंगाची कपडे आपल्याला प्रामुख्याने टाळायचे. नंतर इतर वेळेस घातली तर हरकत नाही, परंतु संक्रांतीचा जो मुख्य काळ आहे त्या मुख्य काळामध्ये आपल्याला काळ्या रंगाची वस्त्र घालायची नाहीत. काळ्या रंगाची जर वस्त्र आपण घातली तर परिणाम आपल्या जीवनामध्ये भांडणं होऊ शकतात, घराघरामध्ये वाटणं होऊ शकतात, अनेक प्रकारच्या तंटा होऊ शकतात. सुखी आणि समाधानी आपल्याला आयुष्य जगायचं असेल तर आपण काळ्या रंगाचे कपडे घालू नका. कारण ज्या वेळेस महाभारताचा प्रसंग आहे, गांधारी माता कुंती मातेला वाण देण्यासाठी जाते. तर वाण द्यायला जात असताना तिने फक्त तिच्या डोळ्यावरती काळ्या रंगाची पट्टी होती. कशी होती? काळ्या रंगाची पट्टी तिच्या डोळ्यावरती बांधलेली होती आणि हीच काळ्या रंगाची पट्टी बांधल्यामुळे संक्रांतीच्या महान पर्व काळात तिच्याकडून ते काळं वस्त्र वापरल्यामुळे तिच्या जीवनामध्ये तिचा एकही मुलगा वाचला नाही. सगळे मुलं तिचे मरण पावले आणि भविष्यात महाभारतासारखं युद्ध झालं. या युद्धामध्ये त्यांची वित्तहानी झाली, जीवितहानी झाली, अनेक प्रकारचा त्रास त्यांना भोगावा लागला आणि शेवटी आगीमध्ये होरपळून त्यांच्या पतीला मरावं लागलं. हे त्याच्यामागचं सगळ्यात मोठं कारण. तर मी म्हणत नाही की तुमच्या जीवनामध्ये महाभारतासारखं युद्ध होईल, परंतु काळ्या रंगाचं वस्त्र जर आपण वापरलं तर हे आपल्यासाठी अशुभ लक्षण आहे. त्याच्यामुळे विशेष करून आपल्या घरातल्या लहान मुलाला, वयोवृद्ध माणसांना काळ्या रंगाचे कपडे घालू देऊ नका. इतर वेळेस काळ्या रंगाचे कपडे वापरायला काही हरकत नाही, परंतु यावर्षी मात्र संक्रांतीची जी योग आहे हा योग मात्र काळ्या वस्त्राने आहे. त्याच्यामुळे काळ्या वस्त्राला आपण यावर्षी अशुभ आणि वर्ज्य मानूनच यावर्षी संक्रांत साजरी करावी. इतर कोणत्याही रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता, त्याला अपवाद नाही आहे. फक्त तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, ह्या गोष्टी सर्व मानणाऱ्या लोकांना आहेत, न मानणाऱ्या लोकांसाठी हा व्हिडिओ नाही आहे. तुम्हाला आपल्या भारतीय संस्कृतीचे काही शब्द प्रमाण असतील तर आपण सर्वांनी, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, काळ्या रंगाचे कपडे घालू नका आणि काळ्या रंगाचे कपडे आपण संक्रांत झाल्यावर कधीही वापरू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण तुमच्या आशीर्वादाने आपले 50,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. अजून तुमची प्रेरणा आणि तुमचा आशीर्वाद मला मिळावा हीच अपेक्षा.